मोदीजी सर्वसामान्य लोकांना आवाहन करतात आहे, की पेट्रोल डिझेलचा वापर काटकसरीने करा. इकडे त्यांचे मंत्री 20-20, 25-25 ताफे घेऊन चालतात कॉन्व्हेमध्ये. एवढंच नव्हे, जे विरोधी पक्षातले लोकं आहेत, जे सर्वसामान्य नेते स्वतःला मानतात, ते देखील ताफ्यामध्ये 20-20, 25-25 गाड्या घेऊन चालतात. कार्यकर्ते असतात त्यांचे, जनसमूह असतो, सगळे लोकं सोबत चालतात आणि यामध्ये मित्रांनो तुम्ही जर बघितलं, तर ज्या सर्वसामान्य लोकांना मोदीजी आवाहन करतात, ते काटकसर करायला, हे स्वतःच्या कार्यकर्त्यांना सांभाळू शकत नाहीत, की तुम्ही देखील या गोष्टीचा अवलंब करायचा आहे. मित्रांनो, मोदीजी स्वतः परवा दिवशी तेलंगणामध्ये होते आणि काल गुजरातला आले. या गुजरातला आल्यावरती ते एका कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि या कार्यक्रमामध्ये सर्वसामान्य लोकांना त्यांनी आवाहन केलं परत, की काटकसरीने वापर करा, बाहेरच्या देशामध्ये जाऊ नका, वर्क फ्रॉम होम करा. ज्या गोष्टी ते हैदराबादमध्ये बोलले होते, ते गुजरातमध्ये काल परत बोलले. आणि यामध्ये ज्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहिले होते, तिथे देखील ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राहू शकले असते. काही जरी महत्त्वाच्या नोटिसा द्यायच्या असल्या तरी देता आल्या असत्या. परंतु गुजरातला जाण्यासाठी त्यांनी देखील ट्रॅव्हल केलं. एस-पी-जीची सिक्युरिटी 20 ते 25 गाड्यांचा ताफा असतो. त्या गाड्यांसाठी तेल येतं आणि त्या गाड्या साध्या-सुध्या नाहीत. फॉर्च्युनर आहे, लँड क्रुझर आहे. मित्रांनो, या गाड्या ज्या आहेत, त्या गाड्यांचं ॲव्हरेज ऐकलं तर तुमची कान फाटून हातात येईल. एका लिटरला 7 किलोमीटर जाणाऱ्या ह्या गाड्या एवढं कमी ॲव्हरेज देतात. मित्रांनो, मोदीजीच फक्त ह्या कॉन्वेचा वापर करतात का? नाही. त्यांचे जेवढे पण राज्याचे मुख्यमंत्री आहेत, इव्हन त्यांच्याच राज्याचे नाही, नवीन मुख्यमंत्री असतील, साऊथमध्ये मुख्यमंत्री असतील, नॉर्थमध्ये मुख्यमंत्री असतील, पूर्ण देशामध्ये जेवढे पण मुख्यमंत्री आहेत, जेवढे पण मंत्री आहेत, ते सगळे व्ही-आय-पी प्रोटोकॉल पाळतात. या व्ही-आय-पी कॉन्वेजमध्ये मित्रांनो, फॉर्च्युनर असते, लँड क्रुझर असते. लँड क्रुझरमध्ये जे मंत्री महोदय असतात ते बसलेले असतात. फॉर्च्युनर ही सिक्युरिटीसाठी असते, पोलिसांसाठी असते आणि त्या कॉन्व्हेमध्ये ह्या गाड्या जातात. 20-20, 25-25 गाड्या असतात. या गाड्यांचा ॲव्हरेज 1 लिटरला 7 किलोमीटर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जवळ जरी जायचं असलं मित्रांनो, तरी देखील या ताफ्याचा वापर केला जातो आणि यामध्ये 100-100, 150-150 किलोमीटर जरी जायचं असलं, तरी या ताफ्यांचा वापर केला जातो. हा सरकारी पैसा आहे. हा सिक्युरिटीचा जो पैसा असतो, तो सर्वसामान्य लोकांचा पैसा असतो आणि या सिक्युरिटीला मित्रांनो, ह्या सिक्युरिटीवरती जो पण पैसा खर्च होतो, तो तुमच्या आमच्या खिशातला असतो. हा हे लोकं वापरतात, तरी पण आपल्याला काही या गोष्टीची खंत वाटत नाही, कारण ते आपला देश चालवतात, आपलं राज्य चालवतात. परंतु हे लोकं ज्यावेळेस सर्वसामान्य लोकांना म्हणतात, की पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा आणि स्वतःच एवढ्या मोठ्या कॉन्वेजमधनं फिरतात, एवढ्या मोठ्या ह्याच्यामध्येच फिरतात. मान्य आहे आम्हाला, की तुम्ही सिक्युरिटी तुम्हाला लागते. सर्वसामान्य लोकांपेक्षा तुम्ही मोठे आहात, मंत्री आहात, मुख्यमंत्री आहात, पंतप्रधान आहात. या सगळ्या गोष्टी तुम्हाला लागतात. परंतु ज्या ठिकाणी तुम्हाला जायची गरज नाहीये, त्या ठिकाणी तुम्ही का जाताय? पहिली गोष्ट एखादा ब्रिजचं उद्घाटन करायचं असलं, तर तुम्हाला तिथं कॉन्वे घेऊन जायची काय गरज आहे? अख्ख्या महाराष्ट्रातलं किंवा सगळं जे पण राज्यातला कॉन्वे असतो, राज्यातलं मंत्रिमंडळ असतं, त्या मंत्रिमंडळ त्या कार्यक्रमाला तिथं जाऊन पोहोचतं आणि या कार्यक्रमामध्ये काय होतं, फक्त एक रिबीन कापली जाते. त्या रिबीन कापण्यासाठी अख्खं मंत्रिमंडळ तिथे जातं. तुम्हाला क्रेडिट घ्यायचं तुम्ही बिनधास्त घ्या. परंतु हेच काम जर तुम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जर केलं, तर तुमची पण बचत होईल, वेळ पण वाचेल, दुसऱ्या ठिकाणी वेळ इन्व्हेस्ट करता येईल तुम्हाला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, सर्वसामान्य लोकं पण आजकाल इंटरनेट आहे, त्यांना पण माहिती होतं, की बाबा हे तुम्हीच काम केलेलं आहे. त्यामुळे तुमचं क्रेडिट इथनं कोणीही घेऊन जाणार नाही. परंतु तुम्हाला काय करायचं आहे, तिथं जाऊनच उद्घाटन करायचं आहे आणि उद्घाटन केल्यावरती तुम्हाला फोटो अपलोड करायचे असतील, काय असेल तुमचं ते फोटो सेशन वगैरे त्यासाठी तुम्ही जात असाल. परंतु महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये, की तुम्ही तुम्ही स्वतःहून त्या गोष्टीवरती अवलंब करत नाहीये, ज्या गोष्टी तुम्ही करायला पाहिजे. तुम्ही ताफे कमी करत नाहीयेत, तुम्ही जाणं-येणं कमी करत नाहीयेत आणि तुम्ही पेट्रोल डिझेलचा वापर स्वतःहून काटकसरीने करत नाहीये आणि तुम्ही सर्वसामान्य लोकांना म्हणतात. इलेक्शन व्हायच्या आधी या गोष्टी कुठंच दिसल्या नाही. इलेक्शन झालं, सगळं शांत व्हायला लागलं, की ह्या सगळ्या गोष्टी बाहेर यायला लागल्या. पेट्रोल डिझेलचा वापर काटकसरीने करा. बंगाल इलेक्शन झालं, साऊथचं इलेक्शन झालं, केरळाचं इलेक्शन झालं, सगळीकडे इलेक्शन झालं. तोपर्यंत या गोष्टी कुठं नाही आल्या. परंतु जसं इलेक्शन संपलं, की या सगळ्या गोष्टी सर्वसामान्य लोकांना सहन कराव्या लागल्या. इलेक्शनपुरतं सगळं शांत होतं. इलेक्शनच्या 3ऱ्या-4थ्या दिवशीच या गोष्टी तुम्ही बोलून घ्या. सोनं-नाणं जे पण होतं ते पण घ्यायचं नाही वर्षभरापर्यंत. त्या सोनं-नाणं विकणाऱ्या व्यापाऱ्यांवरती काय परिस्थिती येते, ह्या गोष्टीचा विचार पण आपण केला नाही. सर्वात महत्त्वाचं वर्क फ्रॉम होम जे असतं, ते प्रत्येकाला भेटत नाही. प्रत्येकाला रोज कंपनीमध्ये जावं लागतं. त्या गोष्टी जरी होत असल्या, तरी त्या कंपनीचे मालक जे असतात, ते वर्क फ्रॉम होम देत नाहीत, कितीही काय झालं तरी.
तुम्हाला ह्या गोष्टी सोप्या वाटतात, परंतु या कंपनीचे मालक जे तुम्हाला टॅक्स पे करतात, यांची दोर तुमच्या हातात आहे. ह्यांना तुम्ही कंट्रोल करू शकता, तरी देखील तुम्ही त्यांना काही बोलणार नाही. तुम्ही एक नियम पास का करत नाही, की जे कॉर्पोरेट एम्प्लॉईज आहेत त्यांना कंपल्सरी वर्क फ्रॉम होम देण्यात यावं. या गोष्टी नाही होत मित्रांनो. त्याचमुळं जे पण इम्प्लिमेंटेशन केलं जातं, ज्या पण गोष्टी सांगितल्या जातात, की आम्ही सर्वसामान्य जनतेला आवाहन तर करतोय. आम्ही सांगितलं ऑलरेडी वॉर्निंग दिली होती. परंतु काय आहे हे तुम्हाला पण माहितीच आहे. नक्कीच मित्रांनो, सगळ्या गोष्टीचा अवलंब स्वतःपासून करणं गरजेचं असतं. स्वतः सुरुवात करायला पाहिजे. त्यावेळेस जाऊन पुढं काहीतरी सुधारणा होतात. मोठमोठ्या देशांचे जे पंतप्रधान असतात, राष्ट्राध्यक्ष असतात, मंत्री असतात, मुख्यमंत्री महोदय असतात, ते सगळेजण या गोष्टीचा अवलंब करतात. स्वतःहून पहिल्या गोष्टी टाळतात आणि त्यानंतर सर्वसामान्य जनतेला करायला लावतात. तुमचे जे गव्हर्नमेंट आहे ते काय करतं हे पण बघणं गरजेचं राहील. तुम्ही इलेक्ट्रिक वाहनांचा वापर का नाही करत आहे? इलेक्ट्रिक टेक्नॉलॉजी वाढत चाललेली आहे. चांगल्या-चांगल्या गाड्या मार्केटमध्ये आलेल्या आहेत. तरी देखील इलेक्ट्रिक वाहनांचा वापर ही सरकारमधली लोकं करत नाहीत. मोजकेच काही 1-2 लोकं असतील जे करतात, परंतु बाकीचे करत नाही. ज्याचा पेट्रोलचा वापर करू शकता तुम्ही. पेट्रोलचा जो खर्च आहे तो कमी करू शकता, परंतु त्या गोष्टी तुम्ही करत नाहीये हे तुम्हाला नक्कीच काय वाटतं? कमेंट करून सांगा मित्रांनो.